नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील जो रायटिंग स्किलचा जो भाग आहे, रायटिंग सेक्शनचा जो भाग आहे तो आपण बघणार आहे। एकूण ते 30 मार्कासाठी आहे। त्याच्यामध्ये प्रश्न 4 बी मधील समरी रायटिंग येतो। त्याच्यानंतर प्रश्न 5वा ए आणि बी मधील, प्रश्न 5वा ए मधील लेटर रायटिंग, त्याच्यानंतर प्रश्न 5वा बी मधील डायलॉग रायटिंग आणि त्याला ऑर स्पीच रायटिंग हे 10 मार्कासाठी। त्याच्यानंतर प्रश्न 6वा ए मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि व्हाईस वर्सा 5 मार्कासाठी तुम्हाला विचारला जात आहे। आणि प्रश्न 6वा बी मध्ये तुम्हाला न्यूज रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग किंवा एक्सपांड द थीम अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जात आहे। हे प्रत्येकी 5-5 मार्कासाठी। आणि शेवटचा प्रश्न 7वा तुम्हाला 5 मार्कासाठी भाषांतरचा। असे एकूण 30 मार्काचा हा जो महत्त्वाचा भाग आहे, जिथं आपल्याला जास्त स्कोर होण्यासाठी उपयोगी पडतात। कारण खूपशा मुलांचे इथे मार्क कापले जातात, कारण आपल्याला त्याचं रायमिंग क्वेश्चन मार्किंग स्कीम आहे ते माहीत नसते आणि आपण वेगळ्या पद्धतीने ते चांगल्या पद्धतीने लिहित नाही, त्यामुळे मार्क कमी होतात। आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा। मी तुमचा लँग्वेज टीचर योगेश कबाडे तुमचं स्वागत करतोय। तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन बघितलात तर उद्याच्या 1 तारखेला येणाऱ्या इंग्रजीच्या पेपरमध्ये तुम्ही रायटिंग सेक्शनचा भाग व्यवस्थित सोडवू शकाल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने पैकीच्या पैकी 30 पैकी 30 तुम्हाला मार्क कसे मिळतील यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। आणि ज्यांना नुसतंच पास व्हायचं आहे त्यांना पण याचा उपयोग होऊ शकतो। ठीक आहे, बघत रहा समर्थ महाराष्ट्र। यामध्ये आपण पहिला जो भाग आहे प्रश्न 4 बी मधील, तुम्हाला सांगितलं की प्रश्न 4 ए मध्ये अनसीन पॅसेज असते आणि त्याच प्रश्नामध्ये बी भाग असतो प्रश्न 14 मध्ये, ते समरी रायटिंग असते। आता समरी रायटिंग करत असताना तुम्ही काय लक्षात घ्यायला पाहिजे बघा, आपल्याला तो अनसीन पॅसेज दिलेला असते, प्रश्नाच्या खाली एक ओळ असते बी म्हणून टाकलेलं असते, राईट द समरी ऑफ द अबोव पॅसेज असं तुम्हाला दिलं जाते। तो प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक बघा। प्रश्न 14 बी मध्ये आहे समरी रायटिंग आणि नवीन पानावर तुम्ही तो लिहायला चालू करा। पहिल्यांदा प्रश्न क्रमांक टाका 14 बी टाका, समरी रायटिंग लिहा आणि पहिल्यांदा काय करा, एक बॉक्स करा त्याला हेडलाईन लिहिण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला समरी लिहायचं आहे। एक लक्षात घ्या, समरी आपल्याला किती लिहायचं आहे, समजा तिथं 9 ओळीचं पॅसेज असेल तर तुम्हाला 3 ओळी लिहायचे, म्हणजे ते किती ओळी आहेत मोजायचं, त्याला 3 न भागायचं, म्हणजे 1/3 आपल्याला लिहायचं आहे, तेवढ्या ओळी आपल्याला लिहायचं। तर हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा काय, तो जो पॅसेज आहे त्याच्यातलं मेन थीम काय आहे। आता डेझर्टबद्दल आहे, ते पोल्युशनबद्दल आहे का, एन्व्हायरमेंटलबद्दल आहे का, पर्सनबद्दल आहे, कशाबद्दलचा तो पॅसेज आहे तो तुम्ही समजून घ्यायचा, ते मेन थीम समजून घ्यायचं आणि त्या मेन थीमच्या आधारे तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे। मग आता तुम्ही समरी रायटिंग लिहायला लागलात, पहिल्यांदा ते सगळे वाक्य वाचायचे, त्यातलं मेन थीम कोणतं आहे समजून घ्यायचं आणि समजून घेतल्यानंतर तुम्हाला त्यातलं 1/3 लिहिण्यासाठी चालू करायचं। मग तुम्ही स्वतःच प्रश्न विचारला, व्हॉट इज इट आय एम रीडिंग, त्या पॅसेजमध्ये काय आहे ज्याच्यासाठी मी ते वाचतोय, अशा पद्धतीने बघायचं आणि मनामध्ये एक रफ ड्राफ्ट तयार करायचा की मला हे मुद्दे लिहायचे आहेत आणि ते मुद्दे सगळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे, म्हणजे सिम्पल इंग्लिशमध्ये। तुम्ही ते आहे ते वाक्य मिअर कॉपिंग ऑफ द लाईन करायचं नाही। आता समजा एखादा मुलगा आहे त्याला काहीच येत नाही, ते समरी रायटिंगचे फक्त त्याला पासिंग पुरते मार्क पाहिजेत, तर त्यांनी समजा कुठले पण एक 3-4 वाक्य लिहिले तरी पण त्याला मिनिमम मार्क पडू शकतात। पण आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने तुम्ही लिहायला पाहिजे। आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही स्वतःचं काही कॉमेंट करायचं नाही आहे, काही त्याच्यामध्ये बदल करायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल लिहायचे नाहीत, बाकीच्या गोष्टी लिहायच्या नाहीत, फक्त जो मेन थीम आहे, जो जिस्ट आहे त्या पॅसेजचा तो समजून घ्यायचा तुम्ही। आणि ह्याच्यासाठी तुम्हाला कशाचा उपयोग होऊ शकतो, ते अनसीन पॅसेज आहे ना, त्याला A1 A2 A3 A4 A5 5 क्वेश्चन दिलेले असतात, त्याचा तुम्ही उपयोग घ्यायचा। कारण कोणीही बघा पॅसेज जर विचारत असेल, कोणी प्रश्नपत्रिका काढत असेल तर तो काय करणार, महत्त्वाच्या भागावरच तो प्रश्नपत्रिका काढणार ना, मग तुम्हाला त्या समरी रायटिंगसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो। म्हणजे तुम्ही A1चे क्वेश्चन बघितलात, B1चा क्वेश्चन बघितला, त्याच्यानंतर C आणि D आणि E मध्ये कुठला प्रश्न दिला आहे हे जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला काय काय सापडू शकतं तुम्हाला सांगतो। तुम्हाला थीम सापडू शकते, तुम्हाला हेडलाईन सापडू शकते आणि तुम्हाला महत्त्वाचे 3-4 मुद्दे सापडू शकतात। आणि एवढंच तुम्ही तुमच्या भाषेमध्ये एकदम सिंपल इंग्लिशमध्ये लिहायचं, जास्त कॉम्प्लिकेशन्स करायचे नाहीत। समरी रायटिंग कशासाठी असते, तुम्ही तो जो पॅसेज वाचला आहे तुम्हाला कितपत समजलं आहे तेवढं तुम्ही सांगायला लागलाय। आपण काही डिटेलमध्ये सांगत बसत नाही, एक्झाम्पल सांगत नाही आपण त्याच्यामध्ये,
मेन भाग जो आहे तो आपण सांगतो, तो त्या पद्धतीने लिहा. आणि लिहायच्या आधी मनामध्ये त्याचं एक कच्चं ड्राफ्ट तयार करा. म्हणजे कोणकोणते मुद्दे तुम्ही घेणार आहात. आता समजा 12 ओळी आहेत, 12 ओळी आहेत म्हटल्यावर तुम्ही त्याला 3 भागलं की तुम्हाला 4 ओळी लिहायच्या. मग 4 ओळीमध्ये काय लिहिणार आहे मी, पहिल्या ओळीतलं हे घेणार आहे, दुसऱ्या ओळीतलं हे घेणार आहे. हवं तर पेन्सिलनं तुम्ही अंडरलाईन करा तुमच्या पेपरमध्ये. उत्तरपत्रिकेमध्ये पेपरवर काही लिहू नका, उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही लिहून ठेवा हे मुद्दे लिहायचे आणि त्याला अनुषंगानं तुम्ही त्या पद्धतीने सोडवा. तुम्हाला समरीला पैकीच्या पैकी 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. तुम्हाला फक्त शेवटचा 1 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, युसेज ऑफ ग्रामर जो असतो तो भाग तुम्ही लिहा. त्याच्यामध्ये थोडंसं ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर वापरून तुम्ही लिहू शकता. तुम्ही हेडलाईन लिहिला तर तुम्हाला त्याचा 1 मार्क मिळू शकतो आणि ते थीम लिहिला तुम्ही तर मिळू शकतो. पहिल्यांदा सुरुवात करताना क्वेश्चन टाकायचं, हेडलाईन लिहायचं आणि तो समरी भाग लिहा, तुम्हाला त्याचे मार्क मिळतात. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला समरी लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 4B मध्ये आहे. नाहीतर काय होतं आहे, प्रश्नाच्या शेवटी आलेलं असते ते आणि फक्त एक ओळ लिहिलेलं असते, राईट द समरी ऑफ द अबव पेजेस, आणि राहून जातं ते प्रश्न. आणि खूपशे मुलं, हुशार मुलं पण नंतर आल्यानंतर आम्हाला सांगतात, सर ते समरी रायटिंग नव्हतंच. मग आम्ही दाखवलं पेपरमध्ये, हे बघितलं, अरे बापरे लक्षातच आलं नाही म्हणतात, कारण एकदम प्रश्नपत्रिकेच्या खाली तळाला दिलेलं असतं ते. एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण आता वळतोय प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वामध्ये. आता प्रश्न 5वा आणि 6वामध्ये काय आहे, प्रश्न 5वामध्ये ए आणि बी असे 2 प्रश्न आहेत. आता ए मध्ये काय आहे आणि बी मध्ये काय तुम्हाला सांगतो बघा. प्रश्न 5वा ए मध्ये काय आहे, आपल्याला लेटर लिहायचं आहे, बरोबर आहे. आता लेटर दोन्ही प्रकारचे तुम्हाला दिले जातात, फॉर्मल आणि इनफॉर्मल, म्हणजे फॅमिली आणि बिझनेस दोन्ही प्रकारचे लेटर तुम्हाला दिले जातात. दोन्हीपैकी कोणताही एक लेटर तुम्हाला लिहायचं आहे. मग कुठलाही लेटर लिहिताना तुम्ही 3 प्रश्न स्वतःला विचारायचं, कोण पत्र लिहित आहे, कुणाला पत्र लिहित आहे आणि कशासाठी लिहित आहे. राईट अ लेटर म्हणून त्यांनी दिलं असते, कोण लिहित आहे बाबा. आता राईट अ लेटर टू युअर फादर म्हटलं तर कोणाला लिहित आहे तुम्ही, मुलगा लिहितोय वडिलांना. कशासाठी, फॉर आस्किंग हिम 500 रुपीज, कशासाठी लिहितोय. अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. त्या पद्धतीनं तुम्ही कोण लिहितंय, कोणाला लिहितंय आणि कशासाठी लिहितंय हे मुद्दे तुम्हाला क्लिअर झाले. पेन्सिलनं तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहून ठेवायचं, कोण पत्र लिहायला लागलंय, कोणाला लिहायला लागलं आणि कसं. हे 3 प्रश्नाचे उत्तर मिळाले ना, मग तुमचा जो लेटर आहे तो 7 भागामध्ये विभागणी करायची. त्याची 7 भागामध्ये विभागणी कसं करायचं, तर पहिल्यांदा तुम्हाला, आता तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याला जो हा लेटर आहे तो फक्त आपल्याला एकाच बाजूला लिहायचं आहे पानाच्या, म्हणजे पूर्ण एका बाजूला लिहायचं आहे. मग त्याच्यातलं पहिलं मुद्दा काय टाकायचं तुम्ही, सेंडर्स ॲड्रेस, म्हणजे कोण पत्र लिहायला लागलं आहे. मुलगा लिहित असेल, कोणी विद्यार्थी लिहित असेल, कझिन लिहित असेल, ब्रदर लिहित असेल, कोण पण लिहू दे, त्याचा ॲड्रेस त्यांनी दिला असतील तर तो लिहा. नाही दिला असेल तर तुम्ही XYZ ABC गांधीनगर वगैरे अशा तुम्ही इमॅजिनरी लिहू शकता. सेंडर्स ॲड्रेस लिहिताना काय काळजी घ्यायचं, त्याच्या खाली तुम्हाला डेट टाकायचं आहे. आणि डेट तुम्हाला माहीत आहे 1 मार्च, म्हणजे फर्स्ट लिहायचं, 1 नंबर लिहिला तर पुढे ST लिहायचं. जर समजा तुम्ही I लिहिला तर त्याचं वाचतानाच आपण फर्स्ट वाचतो, ते मार्च लिहायचं, पुढं कॉमा करायचं 2025. हे पहिलं कॉलम झालं तुम्हाला त्याच्या अर्धा मार्क मिळू शकतं. त्याच्यानंतर त्याच्या खाली लगेच त्याच्या खाली एक ओळ सोडायचं, पॅरेग्राफ सोडायचं नाही अजिबात. लक्षात घ्या परत एकदा, आपण लेटर लिहिताना ते बरोबर समासाला लागूनच लिहायचं आहे. तुम्हाला पॅरेग्राफ सोडण्यासाठी तुम्ही एक ओळ सोडू शकता मधली. दुसऱ्या मुद्द्याला तुम्ही सेल्युटेशन लिहायचं. आता सेल्युटेशनमध्ये काय येतं आहे, तर तुम्हाला डिअर फादर, डिअर मदर, डिअर फ्रेंड आपण असं लिहितो. आणि आता समजा बिझनेस लेटर असेल तर रिस्पेक्टेड सर, मॅडम असं येतं आहे. मग तुम्ही त्या पद्धतीने फॅमिली लिहिणार आहात का बिझनेस लिहिणार ठरवून, एक तर डिअर लिहा नाही तर रिस्पेक्टेड लिहा आणि त्या पद्धतीने त्याला कॉमा करून टाका. म्हणजे तुमचे 2 झालं. नेम लिहिलं की त्याचं डेसिग्नेशन पण लिहायचं. समजा तुम्ही प्रिन्सिपलला लिहायला लागलं तर द हेडमास्टर, द प्रिन्सिपल, डेसिग्नेशन पण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर त्याचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर आता खालचा जो तिसरा भाग येतो तो बॉडी ऑफ द लेटर होतो. बॉडी ऑफ द लेटर म्हणजे काय, तुम्हाला त्या लेटरमध्ये काय लिहायचं, तुमचं यू हॅव टू डिवाइड युअर लेटर, द बॉडी ऑफ युअर लेटर इंटू 7 to 8 पॅराग्राफ्स. 8 पॅराग्राफ्स म्हणजे काय, तुम्ही पॅराग्राफनं सुरुवात करायचं नाही, पण एक एक ओळ सोडायचं. त्याच्यामध्ये तुम्ही 7 ते 8 मुद्दे लिहायला पाहिजे अशी अपेक्षित आहे, बरोबर आहे. तुम्ही समजा आता फॅमिली लेटर लिहायला लागलात तर सुरुवातीलाच काय लिहायचं, आता वडिलाला लिहायला लागलात, आईला लिहायला लागलात, भावाला लिहायला लागलात, बहिणीला लिहायला लागलं तर तुम्ही काय करू शकता, 2-4 वाक्य तुमचे ठराविक, आता तुझं पत्र मला मिळालं, मी बरा आहे, तू कसा आहेस, हे असे वाक्य तुम्ही लिहू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, आय हॅव रिसिव्ड युअर लेटर आफ्टर एजेस, मला तुझं लेटर खूप दिवसांनी मिळालं.
आय एम वेल हिअर, हाऊ आर यू, मी बरा आहे, तुम्ही कसे आहात, असं वाक्य तुम्ही लिहू शकता. असे एखादं 2-4 वाक्य तुम्ही पाठ करून ठेवू शकता जर तुम्हाला बिझनेस लेटर लिहायचं असेल तर. म्हणजे तुमचे 3-4 वाक्य होतील ते सुरुवातीचे. आणि शेवटी पण तुम्ही त्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये शेवटीला तुम्ही काय करू शकता, कॉन्वे माय रिस्पेक्टफुल रिगार्ड्स टू ऑल एल्डर्स, लव टू लिटल चिंटू, म्हणजे मोठ्यांना नमस्कार सांगा, लहानांना आशीर्वाद, असं एखादं 2 वाक्य तुम्ही लिहू शकता. म्हणजे ते 7-8 ओळी जे बॉडी ऑफ द लेटर व्हायचं आहे त्याच्यातले 1-2 वाक्य तुमचे हे होतील. आणि तिथं तुम्ही आता आय हॅव रिसिव्ड युअर लेटर आफ्टर एजेस, आता इथं फ्रेज पण तुम्ही वापरताय. म्हणजे आपल्याला जे 1 मार्क दिलेलं आहे बोर्डानं युसेज ऑफ ग्रामर आणि वर्ब्स इडियमसाठी, त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याला तुम्ही अंडरलाईन करून त्या एक्झामिनरला सांगू शकता की मला हे वर्ड माहीत पण नाही, उपयोग पण करता येते. तुम्ही रिलेटिव्हच्या ऐवजी कित आणि किन लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही व्होकॅब्युलरी वापरला तर तुम्हाला त्याचा एक ॲडिशनल मार्क मिळण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात खाली त्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये सगळ्यात खाली कॉम्प्लिमेंटरी क्लोज असते. कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे काय, आता आपण डिअर फादर लिहिलं खाली तर युअर सन, आता रिस्पेक्टेड प्रिन्सिपल लिहिलं युअर सिन्सिअर, आता डिअर फ्रेंड लिहिलं वर युअर फ्रेंड, आपण असं लिहितोय की नाही, त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणतोय. आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज लिहिताना एकतर युअर्स फेथफुली लिहा किंवा युअर सिन्सिअर लिहा. आता युअर्स लिहिल्यानंतर अपॉस्ट्रोफी वगैरे करायची काय गरज नाही, युअर सिन्सिअर किंवा युअर्स ओबिडियंट असं लिहिलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात घ्या, लेटर रायटिंगमध्ये ह्या 5 मुद्द्यामध्ये म्हणजे आपण सेंडर्स ॲड्रेस, त्याच्यानंतर सॅल्युटेशन, त्याच्यानंतर बॉडी ऑफ द लेटर, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज आणि कॉम्प्लिमेंटच्या क्लोजच्या खाली सिग्नेचर म्हणजे साईनला आपण काय करतो XYZ ABC आपण लिहितो ना, कोण पत्र लिहितं त्याचं आपण लिहितो ते सगळं राईट हँड आपल्या लेफ्ट हँड साईडलाच लिहायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये ग्रामर तुम्ही युसेज काय करणार आहात, काय अपेक्षित आहे इथं की तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो, डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट, त्याच्यानंतर यूज, नो सुनर दॅन, हार्डली हॅड, अनलेस वगैरे हे जे ग्रामरचे टॉपिक आहेत ना, टेक्स्चुअल आणि नॉन टेक्स्चुअल ग्रामर आहे ते तुम्हाला नुसतेच माहीत नाहीत, त्याचा उपयोग पण तुम्हाला करता येतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यासाठी 1 मार्क राखीव ठेवलेला आहे इथं लेटर रायटिंगमध्ये. म्हणून तुम्ही काय करायचं, पहिल्यांदाच ठरवायचं की लेटर रायटिंगमध्ये मी कमीत कमी 4 ग्रामर टॉपिक्स वापरणार आहे. मग इथं लिहून ठेवायचं ॲज वेल ॲज, नो सुनर दॅन, डिग्री, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट. मग असे वाक्य तुम्हाला तिथं वापरायचे आहेत त्या याच्या लेटर. क्वेश्चन नंबर 6B मध्ये आपल्याला न्यूज स्टोरी लिहायचं असते, नाहीतर स्टोरी रायटिंग नरेशन करायचं असतं किंवा एक्सपांड द थीम करायचं असतं. आता न्यूज स्टोरी लिहिताना लक्षात घ्या तुम्ही की न्यूज लिहित असताना त्याचं हेडलाईन महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर त्याचं डेटलाईन महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लीड आणि इंट्रो. आता हेडलाईनमध्ये काय येतं आहे, कॅची वर्ड, आता एखादा अपघात असेल ते अपघात कुठं झाला ते असते. आणि त्याच्यानंतर त्याच्यात 5 प्रश्न असतात की काय झाला, कुठे झाला, कसं घडलं, केव्हा झालं आणि कधी झालं. हे 5 प्रश्नाचं जे उत्तर सांगण्यासाठी ते आपण लीडमध्ये लिहितो. आता आपण एखादा अपघात झाला म्हणला तर आपण म्हणतो अपघात कधी झाला, कुठे झाला, केव्हा झाला, कसं झाला, का झाला, हे सगळ्या 5 प्रश्नाची उत्तर आपण शोधायचा प्रयत्न केला ते लीडमध्ये येते. म्हणजे हेडलाईन येणार, डेटलाईन येणार म्हणजे कोणत्या गावातली ती बातमी आहे ते येणार, आणि त्याच्यानंतर लीडमध्ये 5 प्रश्नाची उत्तर येणार आणि मग मध्ये इंट्रो येणार. आणि ह्या व्यवस्थित त्या क्रमानेच लिहायचं आहे. आणि स्टोरी रायटिंग करताना तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला त्याचं जे क्लिअर आयडिया आहे प्लॉटची ती लक्षात आली पाहिजे आणि त्यांनी जे दिलेलं आउटलाईन आहे ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे. आणि स्टोरी रायटिंग लिहिताना एक लक्षात घ्यायचं आहे की जिथं शक्य आहे तिथं आपल्याला डायलॉग्स इंट्रोड्यूस करायचे आहेत. म्हणजे आपण बघा एखादी स्टोरी सांगायला लागलो, मी आता सांगितलं तुम्हाला एक राजा होता, मग आपण काय करतो, राजा म्हणाला असं करतोय, म्हणजे आपण कन्व्हर्सेशन टाईप त्याच्यामध्ये लिहितोय. मग जिथं शक्य आहे वेअर पॉसिबल इंट्रोड्यूस डायलॉग इन द स्टोरी रायटिंग. आणि त्याचं टायटल आहे ते महत्त्वाचं आहे, कारण टायटल हे मेन कॅरेक्टर किंवा मेन ऑब्जेक्ट किंवा मेन इन्सिडेंट असलं पाहिजे ते, आणि ते आपण त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिलं पाहिजे. आणि इथंही तुम्ही युसेज ऑफ ग्रामरला महत्त्व दिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. एखादा इडियम फ्रेजेस वगैरे तुम्हाला एक्सपांड करायला दिले असते ते पण तुम्ही करू शकता. 5 मार्कासाठी असतं ते. आणि त्याच्यानंतर आपला तुमचा शेवटचा जो प्रश्न आहे तो ट्रान्सलेशनचा आहे. तुमचा आवडीचा प्रश्न आहे तो. आता ट्रान्सलेशनमध्ये काय केलं असतं, तुमच्या मातृभाषेमध्ये ABC असे 3 क्वेश्चन दिलेले असतात 5 मार्कासाठी. A 2 मार्कासाठी असते, B 2 मार्कासाठी असते आणि C 1 मार्कासाठी असते. आता A मध्ये काय केलं असते, 6 शब्द दिलेले असतात
आणि त्या शब्दाचं तुम्ही भाषांतर मराठीमध्ये करायचं असते. 4 तुम्हाला लिहायचे असतात, पण तुम्ही 6च्या 6 लिहा, 2 मार्कासाठी असते. त्याच्यानंतर बीमध्ये 4 वाक्य दिले असतात तुम्हाला, त्यातली 2 वाक्य तुम्ही भाषांतर करायचे असतात. तुम्ही 4चे 4 वाक्य करा, म्हणजे एखाद दुसरं चुकलं तरी तुम्हाला त्याचे पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणि शेवटचं जे सीमध्ये आहे तिथं तुम्हाला एखादं इडियम किंवा फ्रेजेस 2 दिलेले असतात, त्यातलं तुम्हाला 1 लिहायचं असतं आणि ते 1 मार्कासाठी असते. असं 5 मार्कासाठी असतं आणि तुम्ही ते लिहू शकता. आणि तशा पद्धतीने तुम्ही आता भाषांतर व्यवस्थित सोडवलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी पडण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तुमच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.